पुण्यातल्या स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूर तालुक्यातील गुनाट गावात लपून बसला होता। पोलिसांना ही माहिती मिळताच शोधमोहीम सुरू झाली आणि रात्रीच्या किर्र अंधारात त्याला अटक करण्यात आलं। नेमकं काय घडलं, कसा आहे अटकेचा घटनाक्रम, पाहूया या रिपोर्टमधून। शिरूर तालुक्यातील गुनाट या गावामध्ये अर्ध्या रात्री देखील सर्च ऑपरेशन पोलिसांचं या ठिकाणी सुरू आहे। काही गावकरी देखील या ठिकाणी मदत करतायत। डॉग स्क्वॉडच्या मदतीने या ठिकाणी हे संपूर्ण सर्च ऑपरेशन सुरू आहे। जवळपास 13 टीम्स या गुनाट गावामध्ये या आरोपीचा शोध घेत आहेत। रात्री ते जवळपास 1 वाजलेला आहे। पलीकडच्या घरावरती आला होता, पाणी मागितलं त्याने आणि चुकी झाली, पस्तावा झाला असं बोलत होता। सरेंडर करणार असं काही बोलत होता। अनाउन्समेंट देखील केली जाते, त्याच्या नातेवाईकांकडून सुद्धा अनाउन्समेंट केली जाते की पोलिसांना तू सरेंडर हो। आणि रात्री या अंधारात शेतात, ऊसाच्या शेतामध्ये आणि या सगळ्या रानांमध्ये येऊन पोलीस इथं सर्च ऑपरेशन या ठिकाणी राबवत आहेत। 1-2 तासापूर्वी येऊन गेलाय। एका घरून पाण्याची बाटली घेऊन गेला। काय म्हणला तो तिथं? घायल झालेला आहे, त्यांनी फक्त सिलेंडर हवं। एबीपी माझाच्या हाती सर्वात मोठी बातमी आता लागलेली आहे। रात्री आता म्हणजे जवळपास 1:30 वाजत आलेला आहे। पोलिसांनी ज्या पद्धतीने त्याला शेतातून अटक केलेली आहे, तो शेतात पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपासासाठी त्याला आता आपण स्वारगेट पोलीस स्टेशन जिथं तपास चालू आहे त्यांच्या ताब्यात दिलेला आहे। आता जरी आपण बघितलं तर हे सगळे गावातील ग्रामस्थ लोक आहेत ज्यांनी अटक करण्यास पोलिसांना या आरोपीला मदत केलेली आहे। मी म्हणजे अर्थात त्याला शेवटच्या क्षणी सुद्धा बघितलंय। काय करत होता तो, कुठं पळत होता? त्याला सांगितलं की मी गुनाट गावचा पोलीस पाटील आहे, तू का लवकरात लवकर बाहेर ये, आपण तुला पुढील सहकार्य करू, अशा हेतूने त्याला बाहेर बोलवलं। तो थोडासा विश्वास ठेवला, इमोशनल झाला। गाडेला आता न्यायालयात घेऊन पोलीस निघालेले आहेत। लष्कर कोठडीमध्ये सध्या त्याला ठेवण्यात आलेलं होतं आणि याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। मंदार गोंजारी आपल्यासोबत आहेत। मंदार, अखेर या गाडीला आता कोर्टामध्ये हजर केलं जात आहे। खरं तर न्यायालयाच्या कामकाजाची वेळ ही 5-5:30 वाजेपर्यंत असते, परंतु या दत्ता गाडेच्या बाबतीमध्ये लोकांचा राग इतका आहे, रोष इतका आहे की अनेक संघटनांनी, अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी त्याला जेव्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल तेव्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी न्यायालयाचं नियमित कामकाज संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्याचा निर्णय घेण्यात आला। पुणे पोलिसांनी तशी परवानगी न्यायालयाकडे मागितली, ती परवानगी न्यायालयाने देखील दिली आणि त्यामुळं आता 6 वाजता बरोबर पुणे पोलिसांचं पथक लष्कर पोलीस कोठडीतून या दत्ता गाडीला घेऊन निघालेलं आहे आणि इथे काही मिनिटांमध्ये पुढच्या शिवाजीनगरच्या या जिल्हा न्यायालयामध्ये दत्ता गाडीला हजर केलं जाईल। न्यायाधीशांच्या समोर त्याला उभं केलं जाईल आणि त्याच्या पोलीस कोठडीची मागणी पुणे पोलीस करणार आहेत। हा सगळा प्रकार मंगळवारी पहाटे घडला होता, तेव्हापासून तो गायब होता आणि काल मध्यरात्री त्याला त्याच्या गुनाट या मूळ गावी पुणे पोलिसांनी पकडलं। लपून बसलेला हा दत्ता गाडे अखेर 2-3 दिवसानंतर पुणे पोलिसांना सापडला। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक खुलासे आणखी होणं बाकी आहे। अनेक प्रश्न अद्याप ही अनुत्तरित आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तेव्हाच मिळतील जेव्हा या दत्ता गाडेकडे पोलीस चौकशी करतील आणि त्यामुळं त्याच्या अधिकाधिक पोलीस चौकशीची मागणी, पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे। इथं आपण जर पाहिलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे। थोड्याच वेळापूर्वी इथं काही संघटनांकडून आंदोलन करण्यात आलं, या दत्ता गाडीला घेऊन येणारी गाडी आम्ही अडवू असं सांगण्यात आलं आणि त्यामुळं पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। इतर जे नागरिक आहेत ते या ठिकाणी जास्त थांबू नयेत यासाठी पोलिसांचे प्रयत्न आहेत। 6 वाजलेले आहेत,
त्यामुळं एरवी या शिवाजीनगरच्या जिल्हा न्यायालयामध्ये आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतो, मात्र यावेळी या दत्ता गाडेच्या प्रकरणामध्ये अपवाद म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी रस्ते देखील बंद करण्यात आलेले आहेत, कॉर्डन ऑफ करण्यात आलेले आहेत, वाहतूक थांबवण्यात आलेली आहे. शिवाजीनगरच्या या जिल्हा न्यायालयाकडे येणारी एरवी इथून पुणे स्टेशनकडे जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग लोकांकडून होत असतो, मात्र ही वाहतूक देखील थांबवण्यात आलेली आहे जेणेकरून कोणत्या संघटना किंवा कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते इथे येऊ नयेत यासाठी ही सगळी खबरदारी घेण्यात आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये काही मिनिटांमध्ये दत्ता गाडेला घेऊन येणारी पोलिसांची गाडी इथे पोहोचेल आणि त्याला या शिवाजीनगरच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. पोलिसांनी आधीच सांगितलेलं आहे की हा दत्ता गाडेचा खटला हा फास्ट ट्रॅक वरती घेतला जाईल, फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा सगळा खटला चालवला जाईल आणि त्यासाठी विशेष सरकारी वकिलांची देखील नियुक्ती करण्यात येईल. या दत्ता गाडेच्या या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा हा सगळा प्रकार घडला तेव्हा त्या ठिकाणी एसटी महामंडळाचे कोणी कर्मचारी किंवा त्या ठिकाणी अधिकारी जे उपस्थित होते त्यांच्याकडे देखील पोलीस चौकशी करणार का हा देखील प्रश्न आहे, कारण त्या मुलीला जेव्हा ती पोलिसांपर्यंत पोहोचली तेव्हा या सगळ्या घटनेचा उलगडा झाला. त्यामुळं एसटी महामंडळाच्या कारभारावरती देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. अशा अनेक प्रश्नांचा जी उत्तर आहेत किंवा उलगडा जो आहे तो तेव्हाच होईल जेव्हा या दत्ता गाडीची चौकशी पोलिसांकडून व्यवस्थितपणे होईल आणि त्यासाठी त्याच्या अधिकाधिक पोलीस कोठडीची मागणी पोलिसांकडून होणार आहे. आपण पाहतो आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे. न्यायालयाचं दिवसभराचं कामकाज संपलेलं आहे. वकील आणि इतर पक्षकार मंडळी बाहेर पडत आहेत आणि अशा या मोकळ्या न्यायालयाच्या आवारामध्ये या दत्ता गाडीला आणलं जातंय जेणेकरून त्याच्यावरती कोणी हल्ला करू नये किंवा त्याला घेऊन येणारी गाडी कोणी अडवू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते. तरीही आपल्याला काही अंतरावरती लोकांची गर्दी पाहायला मिळते आहे या ठिकाणी, कारण जेव्हा हा सगळा बलात्काराचा प्रकार समोर आला तेव्हा खूप मोठा संताप आपल्याला संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळाला. पुण्यामध्ये या सगळ्या घटनेचे पडसाद उमटल्याचा आपण पाहायला मिळालं आपल्याला. वेगवेगळ्या पक्ष आणि संघटनांकडून 2 दिवस पुण्यात आंदोलनं करण्यात येत होती आणि आजही तशाच आंदोलनाचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि या सगळ्या आंदोलनामध्ये कोणताही या दत्ता गाडेला किंवा त्याला न्यायालयात हजर करताना अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जाते. आपण जर पाहिलं तर हे बॅरिकेडिंग करण्यात येतं. जी न्यायालयातली लोक आहेत ती इथून बाहेर गेल्यानंतर हा रस्ता देखील आणखी बंदिस्त करण्यात येईल. अगदी लांबपर्यंत आपण जर पाहिलं तर शिवाजीनगरकडून येणारा जो रस्ता आहे तो अशा प्रकारे बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आलेला आहे. दुसऱ्या बाजूचा ज्या बाजूनी दत्ता गाडीला घेऊन येणारी गाडी येणार आहे ती गाडी येण्यासाठीचा रस्ता तेवढा खुला ठेवण्यात आलेला आहे. अन्यथा बाकीचा हा सगळा परिसर जो आहे तो पोलिसांनी कॉर्डन ऑफ केलेला आहे जेणेकरून कोणी त्या गाडीच्या समोर येऊ नये अशी ही खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते आहे. 6 वाजल्यानंतर खूप अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण पाहतो न्यायालयाचं कामकाज सुरू राहिल्याचं किंवा एखाद्या आरोपीला न्यायालयाच्या समोर हजर केलं गेल्याचं. मात्र या दत्ता गाडेच्या या सगळ्या प्रकरणामध्ये गांभीर्य पाहता पोलिसांकडून याची परवानगी न्यायालयाकडे मागण्यात आली. खरं तर पुणे पोलिसांचा आधी प्रयत्न होता की या दत्ता गाडेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायाधीशांच्या समोर हजर केलं जावं आणि त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली जावी. मात्र अटक केल्यानंतर पहिल्यांदाच त्याला न्यायालयाच्या समोर हजर करायचं असल्यामुळे त्याला प्रत्यक्ष न्यायाधीशांच्या समोर उभं करणं हे कायद्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. हे पुणे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी या दत्ता गाडेला प्रत्यक्ष हजर करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी संध्याकाळी 6 वाजल्यानंतरची वेळ पोलिसांनी ठरवली, तशी परवानगी न्यायालयाकडे मागितली आणि ती परवानगी मिळाली. आपण जर पाहिलं तर इथं पोलीस आहेत. मंदार मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे पोलीस बंदोबस्त पाहायला मिळतोय. आरोपीला घेऊन पोलीस देखील कोर्टाकडे रवाना झालेत. कुठल्याही क्षणी आता आरोपीला घेऊन पोलिसांची जी वाहनं आहेत ती देखील पोहोचणार आहेत. पण मंदार पाहायचं झालं तर जी प्राथमिक चौकशी या आरोपीची करण्यात आली होती त्यामुळे या आधी देखील आरोपीनं महिलांसोबत जवळीक निर्माण करून अशाच पद्धतीनं अत्याचार केल्याचं देखील प्राथमिक चौकशीतून समोर आल्याचं समजतंय. त्यामुळे पोलीस अधिकाधिक त्याची कोठडी मागू शकतात. या दत्ता गाडेवरती याआधी 6 गुन्हे नोंद आहेत.
त्या गुन्ह्यांचं जर स्वरूप आपण पाहिलं तर चोरीचे, मोबाईल चोरीचे, चेन स्नॅचिंगचे अशा स्वरूपाचे आहेत. यातील 2 गुन्हे पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये आहेत, 2 गुन्हे हे नगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये आहेत, एक शिरूर पोलीस ठाण्यामध्ये आहे आणि एक स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये 2024ला दाखल झालेला मोबाईल चोरीचा गुन्हा आहे. याचा अर्थ स्वारगेट पोलिसांकडे त्याचं रेकॉर्ड उपलब्ध होतं आणि तरी देखील तो पुन्हा त्याच स्वारगेट परिसरामध्ये वावरत होता. स्वतः एक पोलीस असल्याचं काही जणांना सांगायचं, तर काही जणांना तो बसचा कंडक्टर आहे असंही भासवायचा. तर असा हा वेगवेगळी नक्कीच. रूपं धारण करणारा दत्ता गाडे किती धोकादायक आहे हे आपण या प्रकरणामध्ये पाहिलं आणि त्याच्याकडून अशी काही कृत्य याआधी घडलीत का हा देखील आता पोलिसांच्या चौकशीचा भाग आहे. मात्र रेकॉर्डवरती जे काही त्याचा इतिहास आहे किंवा त्याची जी कुंडली आहे त्यामुळे स्वाभाविकच पोलिसांकडनं त्यामुळे अधिकाधिक कोठडी मागण्याचा त्याचा प्रयत्न केला जाईल. मंदार, तू राहाच आपल्यासोबत. या सगळ्या बलात्कारासारख्या घटनांचं गांभीर्य या राज्यातल्या मंत्र्यांना आहे की नाही असा प्रश्न सध्या निर्माण झाला आणि याचं कारण काल 2 मंत्र्यांनी केलेली धक्कादायक वक्तव्य. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाबद्दल केलेल्या विधानानं वाद उभा राहिला. घटना घडली तेव्हा कोणताही प्रतिकार झाला नाही, प्रतिकार झाला असता तर लोक धावून गेले असते असं वक्तव्य केलं. तर देशात गुन्हेगार असल्यानं असे प्रकार घडतच असतात असं बेजबाबदार वक्तव्य वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनी केलं. आधी त्यांनी काय नेमकी वक्तव्य केली होती ती आपण वक्तव्य पाहूयात. परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास 10 ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित ते जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं. परंतु अन्य जी डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. पुण्यामध्ये काल मोठी घटना घडली, आरोपी अद्यापही अटकेत नाही, काय सांगाल? असं म्हणता येत नाही आहे. एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे. असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात, कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते. महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे. फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे. सगळे सुरक्षित राहिले पाहिजे या दृष्टीने कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते. जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती ही कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी असतेच. दोन्ही मंत्र्यांच्या या संवेदनशील वक्तव्यानं सध्या वाद निर्माण झाल्यानंतर विरोधी पक्षांनीही जोरदार टीका केली. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या मंत्र्यांचे कान टोचलेत. तेव्हा या सगळ्या प्रकरणी आता जी महत्त्वाची अपडेट म्हणजे आरोपीला घेऊन पोलीस कोर्टाकडे रवाना झालेत. कोर्टाबाहेरून आपल्याला अपडेट देतोय मंदार. थोड्याच वेळामध्ये पोलिसांचं पथक या शिवाजीनगरच्या न्यायालयामध्ये पोहोचेल आणि आपण जसं सांगतो आहोत या आरोपीने केलेलं कृत्य किती भयानक आहे आणि त्याचा पूर्व इतिहास पाहता त्याच्याकडून याआधी देखील असे काही गंभीर प्रकार घडले असण्याची शक्यता आहे. 2019च्या आधीचे त्याचे जे गुन्हे आहेत ते पुण्याच्या ग्रामीण भागामधले आहेत, नगरच्या हद्दीमधले आहेत आणि त्यानंतर तो पुण्यामध्ये आहे. पुण्यात स्वारगेट पोलीस स्टेशनला 2024ला त्याच्यावरती गुन्हा आहे. त्यातून जामीन मिळाल्यानंतर देखील तो स्वारगेटच्या परिसरामध्ये वावरतो आहे. कधी स्वतःला पोलीस म्हणून भासवतो आहे तर कधी बसचा कंडक्टर म्हणून भासवतो आहे आणि त्यामुळं असे काही प्रकार त्याच्याकडून घडले असण्याची शक्यता आहे का हा सगळा पोलिसांच्या तपासाचा भाग आहे आणि त्यामुळं पोलिसांकडून या आरोपीच्या जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी होणार आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांचे प्रयत्न आहेत. या सगळ्या आवारामध्ये आपण पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहतो आहोत. कोणत्याही क्षणी त्याला घेऊन येणारी गाडी या शिवाजीनगरच्या जिल्हा न्यायालयाच्या परिसरामध्ये पोहोचू शकते आणि आपण सुरुवातीपासून जे सांगतो आहोत की या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी म्हणून या न्यायालयाचं दिवसभराचं त्यामुळे न्यायालयाचं दिवसभराचं कामकाज खरं तर संपल्यानंतर पुन्हा एकदा विशेष कोर्ट असं हे सुरू राहणार आहे या आरोपीसाठी. मंदार, तू राहाच आपल्यासोबत. अपडेट क्षणाक्षणाचं घेत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.